आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल। नाजरीन, मैं हूँ क़ाज़ी मुहियुद्दीन। ख़बरें तफसील से। हरसुल इलाके से गुज़र रही 100 फीट DP रोड में हायल रुकावटें दूर करने के लिए इंतज़ामिया ने आज से कार्रवाई शुरू कर दी और सख्त पुलिस बंदोबस्त के दरमियान 98 रुकावटों पर बुलडोज़र्स चलाए गए। औरंगाबाद जलगांव रोड के ट्रैफिक में बनने वाली रुकावटों को दूर करने की गर्ज से भारी पुलिस बंदोबस्त के तहत रास्ते पर या मुत्तसिल तामीर करदा तामीरात हटाने या मुनहदिम करने की इस कार्रवाई का आगाज कर दिया गया। वाज़ेह है कि शहर से शुमाल की जानिब वाक़े बस्ती हरसुल के इस तंग रास्ते के सबब पिछली 2 दहाइयों से ट्रैफिक को शदीद दुश्वारियों का सामना था। आखिरकार इस दुश्वारी को दूर करने का आगाज कर दिया गया। साथ ही इस राह में हायल 98 प्रॉपर्टीज की जमीनात तहवील में लिए जाने के काम का भी आगाज किया गया। इन मिल्कियतों के रास्ते में हायल हिस्से तहवील में लेकर गिरा दिए जाएंगे और फौरी तौर पर रास्ता कुशादा करने का काम भी शुरू कर दिया जाएगा। खास बात तो ये भी है कि इस कार्रवाई के लिए यहाँ भारी पुलिस बंदोबस्त तैनात किया गया। वाज़ेह रहे कि आज से 10 साल पहले साबिक म्युनिसिपल कमिश्नर डॉक्टर पुरुषोत्तम भापकर ने इस DP रोड में हायल रुकावटें दूर करने के लिए मुहिम का आगाज किया था, मगर उनका तबादला हो जाने के बाद ये मुहिम ठंडे पस्ते में चली गई थी। गुज़िश्ता दिनों दोबारा से 100 फीट चौड़े DP रोड में हायल ही रुकावटें दूर करने जिला इंतजामिया और म्युनिसिपल कारपोरेशन ने मुश्तरका मंसूबा बनाया और आज से कार्रवाई का आगाज किया गया। इब्तिदा में कुछ लोगों ने इस कार्रवाई की मुखालिफत की, मगर आला सरकारी अफसरान से बात करने के बाद उन लोगों ने मज़ाहमत का इरादा तर्क कर दिया और म्युनिसिपल कारपोरेशन के बुलडोजर्स चलने लग गए। इस ज़िमन में म्युनिसिपल कारपोरेशन के एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर रविंद्र निकम ने मजीद मालूमात फराहम की। कार्यकारी अभियंता तसेच जिल्हा प्रशासन, SDM, तहसीलदार, महानगरपालिकेची टीम या माध्यमातून या अतिक्रमणाची कारवाई करत आहोत। याचं भूसंपादन वगैरे केलेलं आहे आणि त्यांना भूसंपादन केल्यानंतर त्याचे नागरिकांना किंवा मालमत्ता धारकांना त्याचे पैसे सुद्धा आम्ही देणार आहोत आणि ते ताबडतोब देणार आहोत। शासनाकडून 14 कोटी रुपये आलेले आहेत। त्या माध्यमातून आम्ही हे भूसंपादन करून हे रस्त्यावरचं जे अतिक्रमण आहे हे काढत आहोत। हरसुल गावामधला जो बॉटलनेक होता, आता हा बॉटलनेक क्लिअर होऊन जाईल आणि त्याच्यामुळं इथं जे नेहमी वारंवार तासनतास ट्रॅफिक जाम व्हायची ती ट्रॅफिक जाम होणार नाही आणि हा रोड खूप मोठा होईल। जी पूर्ण टीम आहे याच्यामध्ये आणि साधारणतः मालमत्ताच्या 50 ते 60 मालमत्ता अंदाजे याच्यामध्ये आहेत आणि पूर्ण महानगरपालिकेची टीम आहे। त्याच्यानंतर तहसीलदारची टीम आहे, ADMची टीम आहे आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय रस्ते महामार्ग यांची सुद्धा टीम आहे। आमच्यासोबत सविता सोनोने पदनिर्देशित अधिकारी, तसेच भोये पदनिर्देशित अधिकारी, आमचे इमारत निरीक्षक गवळी व आमची पूर्ण टीम, आमचे JCP, आमचे PI, आमचे पोलीस संपूर्ण इथे या कार्यवाहीसाठी आलेले आहेत आणि ही कारवाई निश्चित होणार। याला आज आणि उद्याचा दिवस लागू शकतो। हे झाल्यानंतर आपल्याला हे कळेलच। धन्यवाद। मौलाना आज़ाद कॉलेज में आज ग्रेजुएशन डे जोश खरोश से मनाया गया, जहां मेहमानों के हाथों ग्रेजुएशन और पोस्ट ग्रेजुएशन मुकम्मल करने वाले तलबा में डिग्री सर्टिफिकेट्स तकसीम किए गए। नाजरीन, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी इंतज़ामिया ने जारी साल से इस यूनिवर्सिटी के तहत मुख्तलिफ कोर्सेस मुकम्मल करने वाले तलबा में डिग्री सर्टिफिकेट्स की इजराई के लिए जो अपनी पॉलिसी है उसको तब्दील कर दिया है और नई पॉलिसी के मुताबिक जिस कॉलेज में तालीम हासिल करते हुए तलबा ग्रेजुएशन और पोस्ट ग्रेजुएशन के मुख्तलिफ कोर्सेस मुकम्मल कर रहे हैं, उन्हें कॉलेज इंतज़ामिया की मारिफत ही डिग्री सर्टिफिकेट्स तकसीम करने का फैसला किया गया। इसी तरह तालीमी इदारों के जिम्मेदारान को ये भी हिदायत दी गई कि वो डिग्री सर्टिफिकेट्स की तकसीम के लिए एक तकरीब मुनक़िद करें। लिहाजा तकसीम असनादात के ज़िमन में एक तकरीब आज कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर मजहर अहमद फारूकी की सदारत में मुनक़िद की गई।
اس تقریب میں جامعہ ملیہ اسلامیہ نئی دہلی کے شعبہ کیمیا کے پروفیسر ڈاکٹر نسیم الہدیٰ چیف گیسٹ کی حیثیت سے شریک تھے، جبکہ کالج کے وائس پرنسپل ڈاکٹر عبدالباری کی رہنمائی میں ڈاکٹر عارف پٹھان، ڈاکٹر سلطان، ڈاکٹر جے ڈی شیخ، ڈاکٹر موسیٰ رزاق اور دیگر ٹیچنگ و نان ٹیچنگ اسٹاف نے پہلی مرتبہ کالج میں منعقدہ گریجویشن ڈے کی تقریب کو کامیابی سے ہمکنار کرنے کے لیے انتھک جدوجہد کی۔ اس موقع پر ڈاکٹر نسیم الہدیٰ کے ہاتھوں یونیورسٹی اور کالج میں نمایاں کامیابی حاصل کرنے والے گریجویشن اور پوسٹ گریجویشن کے طلباء میں سرٹیفکیٹس تقسیم کیے گئے۔ کالج انتظامیہ سے موصولہ اطلاع کے مطابق مولانا آزاد کالج کے 760 طلباء نے گریجویشن اور پوسٹ گریجویشن مکمل کیا۔ اس پروگرام سے متعلق مزید معلومات پرنسپل ڈاکٹر مظہر احمد فاروقی نے MCN کو فراہم کی۔ السلام علیکم، میں پرنسپل مظہر احمد فاروقی، مولانا آزاد کالج اورنگ آباد۔ آج ہمارے اس کیمپس کے اندر گریجویشن ڈے منایا گیا اور یہ گریجویشن ڈے یونیورسٹی کے جو ہدایتوں کے مطابق جو انہوں نے جاری کی ہے، اور پہلا ہی اس طریقے کا یہ موقع تھا کہ ڈگری جو ہے تو کالج لیول پر باضابطہ ایک پروگرام لے کر جو ہے تو یہاں پر تقسیم کی گئی۔ اس کے اندر ہم نے جامعہ ملیہ اسلامیہ سے پروفیسر نسیم الہدیٰ صاحب کو بلایا تھا، اور انہوں کے ہاتھوں جو کالج کے اندر یونیورسٹی کے اندر جنہوں نے ٹاپ کیا ہے، یعنی کالج کے وہ اسٹوڈنٹ جنہوں نے یونیورسٹی کے ایگزام میں یونیورسٹی کے لسٹ کے اندر اپنا مقام حاصل کیا ہے، تو ان لوگوں کو جو ہے تو ڈگریاں تقسیم کی گئی ان کے ہاتھوں، اور دیگر اسٹوڈنٹس کو بھی جو ہے تو ہم یہاں پر ڈگریاں آج دے رہے ہیں۔ البتہ یہاں پر ایک چیز میں یہ بتلا دوں کہ آج کے دن خوشی اس بات کی ہے کہ 750 اسٹوڈنٹس اس کالج کے جو ہے تو ڈگری حاصل کیے ہیں آج، جس میں یونیورسٹی ٹاپرز بھی ہے اور مختلف مضامین کے بچے شامل ہیں، مثلا BSc، BA، BCom، BCS، BCA، اور اس کے علاوہ MSc اور MA، MCom کے بچے یہاں پر اس میں شامل ہیں۔ تو یہ بڑی خوشی کا موقع ہے۔ اس موقع پر نسیم الہدیٰ صاحب جو جامعہ سے آئے ہیں، انہوں نے اپنے طور پر بچوں کا جو یہاں پر دیکھا، یہاں کی کس طریقے سے بچوں کے اندر ایک طریقے کی جوش و خروش ہے، اور کس طریقے سے بچے تعلیم پا رہے ہیں، برقعے کے اندر بھی یعنی حجاب کے اندر بھی بچیاں جو ہے تو یہاں پر تعلیم لے رہی ہے، یہ تمام چیزیں دیکھتے ہوئے انہوں نے اپنے طور پر جو ہے تو جو آل راؤنڈ اسٹوڈنٹ ہوگا تعلیم کے حساب سے بھی اور باقی کے حساب سے بھی، اس کو 10,000 کا انعام بھی انہوں نے جو ہے تو یہاں پر ڈکلیئر کیا ہے۔ اور اسی کے ساتھ ساتھ انہوں نے یہ کہا ہے کہ جامعہ کا اور آزاد کالج کا اگر کچھ میمورنڈم آف انڈرسٹینڈنگ ہو، جس کے تحت یہاں کے اسٹوڈنٹ وہاں کچھ پڑھائی کے لیے یا کسی اسٹڈی ٹور کے لیے جا سکتے ہیں، یا وہاں کے اسٹوڈنٹ یہاں آتے ہو، تو اس کے بارے میں کچھ پیش قدمی وہ کرنے جا رہے ہیں۔ بچوں کی خود اعتمادی کے لیے ہم ان کو یہ بتلا رہے ہیں۔ ایکچوئل میں یہاں پر کیا ہوتا ہے کہ اگر بچے کو یہ لگتا ہے کہ ڈگری لینے کے بعد میں، ہم یہ تعلیم حاصل کرنے کے بعد میں ہمارے لیے کیا مواقع ہے، جب بچہ یہ دیکھتا ہے کہ ہمارے لیے مواقع کم مل رہے ہیں، تو وہ فرسٹریشن میں آ جاتا ہے، خود اعتمادی اس کی ڈاوا ڈول ہونے لگتی ہے، اور وہ جو ہے تو ایک طریقے سے ڈپریشن میں چلا جاتا ہے۔ اور اس کے وجہ سے اور اس کے جو دوست کمپنی ہے یا دوسرے لوگ ہیں، بچے ہیں، ان کے اوپر بھی یہ اثر ہونے لگتا ہے کہ دیکھیے وہ تو اتنا پڑھا لکھا ہے، اس کو جاب نہیں مل رہا ہے، لیکن تو کیا کرے گا پڑھ لکھ کے، یا اس ٹائپ کی سوچ ڈیولپ ہوتی ہے۔ تو ہم یہاں پر یہ کوشش کر رہے ہیں کہ کیسے کیسے مواقع ہے، اس لیے کیمپس انٹرویوز لیا جا رہا ہے، ان کو کیمپس انٹرویو تیار کرنے کے لیے بھی کوششیں کی جا رہی ہے، کمپٹیٹیو ایگزامس کے لیے ان کو بیٹھنے کے لیے ہم راغب کر رہے ہیں۔ کچھ اسٹوڈنٹ جو پیسے یہاں پر کمپٹیٹیو ایگزام کی فیس نہیں بھر سکتے، تو ہم جو ہے تو کالج کی طرف سے ان کی فیس بھرنے کی کوشش کر رہے ہیں، ان کے لیے جو ہے تو فری کوچنگ کلاس بھی دینے کی کوشش کر رہے ہیں، اور بار بار ان کو یہ بتلا رہے ہیں کہ جہاں پر ہم کو وہ موقع ہے روزگار کے جسے ہم آسانی سے حاصل کر سکتے ہیں، بلا کسی یعنی رشوت دیے کہ، بلا کسی اور کسی طریقے سے جو تو یہ کرنے کے، صرف اور صرف آپ کی محنت یہاں پر جو تو یا رنگ لا سکتی ہے، تو یہ اس ٹائپ سے اگر بتائے تو ان کا اعتماد بڑھے گا اور ان کو روزگار کے اچھے مواقع بھی ملے گی۔ اور اس کے لیے ہم اور ایک چیز یہ کرنے جا رہے ہیں کہ جو سکسیس اسٹوڈنٹس ہیں، جو سکسیسفلی جا کر کہیں نہ کوئی بڑے پوزیشن پہ چلے گئے ہیں، ایسے بہت سارے اس کو آزاد کالج کے اسٹوڈنٹس ہیں، 1963 سے یہ ادارہ چل رہا ہے، تو بہت سارے ایسے جو لوگ ہیں ہم انہیں مدعو کریں گے اور ان کو لیکچرز اور ان کے جو تو موٹیویشنل چیزیں یا ان کے ساتھ انٹریکشن ان بچوں کا کرنے جا رہے ہیں۔ جبکہ کالج انتظامیہ کی کارکردگی سے دہلی سے آئے مہمان
प्रोफेसर डॉक्टर नूरुल हुदा काफ़ी मुतासिर दिखाई दिए। उन्होंने प्रोग्राम में इस बात का ऐलान किया कि जिस बच्चे का परफॉर्मेंस हर एतबार से बेहतर होगा उसे उनकी जानिब से 10,000 रुपये नकद इनाम दिए जाएंगे। एक्चुअली जो सक्सेस यहाँ पे जो स्टूडेंट्स ग्रेजुएट हो रहे हैं उनके पीछे का जो हार्ड वर्क है उनको हम लोग नहीं देख पाते हैं। हमने यहाँ देखा है कि यहाँ हर चीज़ें ऑर्डर में है। मुझे इतनी उम्मीद नहीं थी कि मौलाना आज़ाद कॉलेज या रफ़ीक ज़करिया फाउंडेशन इतना वाइब्रेंट होगा और इतने सिस्टमेटिक तरीके से चल रहा होगा। तो अल्लाह इनको दिन ब दिन और तरक्की दे, यहाँ के स्टूडेंट्स दुनिया में बिखरें और बेहतरीन पोजीशंस और मकाम हासिल करें। सिद्धार्थ गार्डन चिड़ियाघर के लिए 2 शेरों के बदले अहमदाबाद गुजरात जू से 21 जंगली जानवर लाए गए, जिनमें ईमू, कोल्हे, स्पुलबिल और साइल शामिल हैं। सिद्धार्थ गार्डन जू में इन नए जानवरों व परिंदों की आमद के साथ ही सिद्धार्थ गार्डन से अहमदाबाद के जू के लिए 2 शेर उन्हें दिए गए हैं। नए लाए गए जानवरों में 10 साइल, 2 ईमू, 3 कोल्हे और 6 स्पूनबिल परिंदे शामिल हैं। इन परिंदों व जानवरों को आज बरोज़ पीर यहाँ लाया गया। बाद अज़ा उनकी तिब्बी जाँच की गई और फिर उन्हें बाग के पिंजरों में छोड़ दिया गया है, जबकि जल्द ही यहाँ से 2 शेरों को अहमदाबाद रवाना कर दिया जाएगा। अहमदाबाद और सूरत के जू से कमोबेश 600 किलोमीटर का सफ़र करते हुए इन जानवरों को यहाँ लाया गया है और जल्द ही ये शहर के शायकीन को सिद्धार्थ गार्डन में चलते फिरते नजर आएंगे। इस तरह की इत्तला गार्डन की जानवरों की डॉक्टर नीति सिंह ने दी है। आया रहे कि सिद्धार्थ गार्डन में इस वक्त 12 शेर मौजूद हैं। उनमें से 2 मादाओं रंजनी और प्रतिमा को 2 रोज बाद गार्डन से विदा करके सूरत भिजवा दिया जाएगा। इस तरह की मालूमात डॉक्टर नीति सिंह ने दी। इस मौके पर गार्डन सुपरिंटेंडेंट डॉक्टर शेख शाहिद, रिटायर्ड अफसर नाइकवाड़े, संजय नंदन, अहमदाबाद जू के डॉक्टर DP सोलंकी भी मौजूद थे। देखिए, ऐसा है कि हमारे यहाँ पे 12 टाइगर्स हैं और उसमें से हम 2 फीमेल टाइगर्स दे रहे हैं जो कि 2 साल 2 महीने के हो गए। तो वो ब्रीडेबल अभी एज के हैं और एक्सचेंज प्रोग्राम के दौरान उन्होंने हमारे लिए कुछ जानवर लाए और हम यहाँ से 2 टाइगर्स दे रहे हैं। अभी उनके पास से हमारे पास में फॉक्स आए हैं, पॉर्क्यूपाइन आए हैं, स्पूनबिल आए हैं और इमूज आए हैं, लेकिन उन सबको अभी हमने क्वारंटाइन में रखा है। तो क्वारंटाइन में रखने का मतलब बाकी एनिमल्स से अभी दूर रखा है, अंडर ऑब्जर्वेशन रखा है और उनका स्ट्रेस लेवल कम हो जाए फिर उनको बाकी में 1 सप्ताह बाद मिक्स करेंगे। अभी ये जो टीम आई है वो बहुत लंबा सफ़र करके आए हैं, तो उनको निकलने में थोड़ा लगेगा टाइम। दे विल डिसाइड व्हेन दे आर अबाउट टू लीव। लेकिन इस दौरान में हमारे जो टाइगर्स हैं उन सभी का वैक्सीनेशन हो चुका है, तो उनको लीव करने के पहले उस दिन ऑफ फीड रखेंगे, खाना नहीं खिलाएंगे और हेल्थ चेकअप वाइज दे और नॉट फिट। बात ये है कि इनका ओरिजिन जो हुआ है ये पंजाब से आए थे, चंडीगढ़ से। तो वहाँ से आने के बाद में यहाँ पे बहुत अच्छी तरीके से ये ब्रीड हुए और इनकी जो ब्रीडिंग हुई है यहाँ का माहौल जो है और अपना फीडिंग जो है सभी बहुत अच्छे से होता है, मेंटेनेंस अच्छा है। अब हमारे पास में 10 बाकी है। म्यूनिसिपल कॉरपोरेशन के GB हाल में पेश आई चोरी की वारदात के बाद आज म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अभिजीत चौधरी ने यहाँ के सिक्योरिटी इंतजामात का जायज़ा लिया और मुतल्लिका अफसरान को ज़रूरी हिदायतें दी। वाज़ेह रहे कि म्यूनिसिपल कॉरपोरेशन की एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग में मौजूद GB हाल की तजदीदकारी की जा रही है, मगर गुज़िश्ता 11 फरवरी को GB हाल में लगाए गए सेंट्रलाइज्ड AC की कॉपर पाइपिंग, कॉपर वायर और दीगर कीमती मशीनरी चुराए जाने का मामला मंजर आम पर आया। यही नहीं, इस वारदात से 2 रोज कबल भी स्टैंडिंग कमेटी मीटिंग हॉल के लिए नस्ब AC के 10 आउटर की कीमती मशीनों पर सारिकों ने हाथ साफ कर दिया था। यहाँ मुसलसल पेश आने वाली चोरी की वारदात के मंजर आम पर आने के बाद आज म्युनिसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी ने यहाँ का मुआयना किया और ऐसे मकामात जहाँ से कोई शख्स आसानी से हाल में दाखिल हो सकता हो वहाँ हिफाजती जाली लगाने का हुक्म दिया। इसके अलावा रात के वक्त यहाँ नागरी मित्र पथक में शामिल साबिक फौजियों में से 2 फौजियों को तैनात करने की हिदायत दी और इस वारदात के तफसीली रिपोर्ट भी फौरी दाखिल करने का हुक्म दिया है। इस मौके पर एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर रविंद्र निकम, वार्ड इंजीनियर KM काटकर, वार्ड ऑफिसर संजय सुरड़कर, डिप्टी इंजीनियर तनपुरे और चीफ सिक्योरिटी ऑफिसर मिस्त्री भी मौजूद थे। रजिस्ट्री ऑफिस में स्टाफ की कमी और बार बार सर्वर डाउन हो जाने के सबब
मुख्तलिफ इमलाक की खरीदो फरोख्त के रजिस्टर्ड डॉक्यूमेंट्स बनाने के लिए आए शहरियान को मुख्तलिफ परेशानियों का सामना है, मगर इस जानिब तवज्जो देने वाला कोई नहीं है। नाजरीन, टुकड़ा बंदी कानून नाफिज किए जाने के सबब पहले ही ज़मीन और इमला की खरीद व फरोख्त में बड़े पैमाने पर रुकावटें आ रही हैं। इसके बावजूद अप्रैल 2022 से जनवरी 2023 तक हुकूमत व इंतज़ामिया को रजिस्ट्री फीस और बॉन्ड पेपर्स के जरिए 491.74 करोड़ रुपयों की आमदनी हुई है। मुतल्लिका दफ्तर से मौसूला इत्तला के मुताबिक अप्रैल 2022 से जनवरी 2023 तक औरंगाबाद जिले में 64,674 प्रॉपर्टीज के रजिस्टर्ड डॉक्यूमेंट्स तैयार किए गए हैं। सिर्फ जनवरी 2023 की बात करें तो इस महीने 6,937 इमलाक की रजिस्ट्री की गई, लेकिन हुकूमत व इंतज़ामिया को करोड़ों रुपयों का महसूल मिलने के बावजूद रजिस्ट्री के लिए आने वाले शहरियान को कई मुश्किलात का सामना है और प्रॉपर्टीज की खरीदो फरोख्त के रजिस्टर्ड डॉक्यूमेंट्स बनाने के लिए उन्हें 10-10 और 15-15 दिनों तक इस दफ्तर के चक्कर काटना पड़ते हैं, जिसकी असल वजह रजिस्ट्री ऑफिस के सर्वर का बार बार डाउन हो जाना है। इस दफ्तर में सिक्योरिटी के इंतजाम भी दुरुस्त नहीं है, जबकि इस दफ्तर के अहाते में रोजाना करोड़ों रुपयों का लेन देन होता है। स्टाफ की कमी के सबब भी मुताल्लिका शहरियान के काम वक्त पर नहीं हो पाते, मगर उनका पुरसान हाल कोई नहीं रहता। मी झाले 15 दिवसाहून चक्र मारायला लागलो, पण अजून एक नंबर येतोय, वापस जातो आणि सर्व्हर डाऊन म्हणून सांगतात, बंद करून टाकतात। सिर्फ 15-20 मिनटं चालवतात आणि बंद करून ठेवतात। आम्ही चक्र मारून कसंच करणार आता, दररोजचे 500 रुपये खर्च वर आला जाण्याचा नाही हो राहिलं सर, काय करणार आता। रस्त्या त्याला बोलायला गेलं लगेच आता पेपर आणून फेकून दिले बाहेर त्यानं। बोलत आपण कोणालाच बोलायला पाहिजे ना, ते तरी सांगा। आता अधिकारी अशी करायला लागले म्हणल्यावर कसं व्हायचं। आम्ही गंगापूरला असतो, अजय सीड कंपनी तिथे। आम्ही झाले 1 महिना तर सारखे चक्र मारू लागलो, पण ऑफिसमध्ये आल्यानंतर असं कळत आहे की रोज सर्व्हर डाऊन राहत आहे। आमचं एवढेच मागणं आहे की सर्व्हर जर डाऊन असेल तर तुम्ही चांगलं, जे नेटवर्क चांगलं असेल ते सर्व्हर तुम्ही बसवा। लोकांचे खूप म्हणजे असं पळपळ होते। आता आम्ही रोज इथं दिवट्याकडून इथे येतो, ऑफिसला चक्र मारतोय। आम्हाला साहेब लोकांना उत्तर द्यावं लागत आहे, त्यांना पण विश्वास बसना की तुम्ही अशी कोणती रजिस्ट्री आहे तुमची। साजापूरून आलो, 25 डिसेंबरपासून चक्रा मारतोय सर। ड्युट्या बुडून येतो, लहान लहान मुलं घरी सोडून येतो आम्ही। आमची एवढीच विनंती, आमची रजिस्ट्री व्हा। मी 23 डिसेंबरपासून रजिस्ट्रीसाठी ऑफिसवर येतो आहे। माझी 5वी ते 6वी वेळ आहे पुण्यावरून इथे येण्याची, पण तरी पण आजपर्यंत माझी रजिस्ट्री झाली नाही। कारण अननोन आहे आजपर्यंत। एक तर व्हायला पाहिजे, जर तुमची नोंदणी झाली, अगोदर तुम्हाला चलन वगैरे सगळं गेलं, डेट मिळाली, त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्री व्हायला पाहिजे, तर त्याचा अर्थ आहे। नाही तर पुण्यावरून मला कन्व्हिनियंट नाही, माझा जॉब वगैरे रिलीव वगैरे टाकून इथे येणं आणि प्रत्येक वेळी हे पॉसिबल नाही। तर मला असं वाटतं की एक तर चालू पाहिजे, पूर्ण व्हायला पाहिजे रजिस्ट्री, जर तुम्ही त्यांना वेळ वगैरे दिला आहे। नाही तर प्रत्येक वेळी सर्वचं कारण देऊन ते होत आहे, आज होईल नाही होईल, मग नंतर एक तिथं स्टिकर लावलं जातं की आज होणार नाही, ह्या कारणामुळे त्या कारणामुळे। तर सर्वसामान्य माणसांना हे न परवडणार आहे की पेट्रोल असो, भाडं असो, सर्व खर्च करून इथपर्यंत येणं आणि इथं आल्यावर कळणं की तुमची रजिस्ट्री होणार नाही। एक तर हे चालू पाहिजे, सर्वसामान्यांना ज्याचा नंबर आला आहे ॲटलिस्ट लिस्टप्रमाणे तरी नंबर येऊन तुमची रजिस्ट्री व्हायला पाहिजे। नाहीतर मग कोणाचीच व्हायला नको, की जेणेकरून लोक आपापल्या पद्धतीनं जेव्हा होईल पॉसिबल, जेव्हा शक्य असेल, जेव्हा जो काय केस रिझल्ट जे काय आहे त्यांनी दिलेलं त्याचा निर्णय लागल्यानंतर लोकांना सोयीस्कर एकदाच काही असेल ते डिसिजन दिलं पाहिजे। लोकांनी रोज कामधंदा सोडून हे सगळं जर केलं ना तर हे लोकांसाठी कन्व्हिनियंट नाही असं मला वाटतं। जब यहाँ के अफसरान से बात की गई तो उन्होंने क्या कहा, आप खुद सुनिए उनके मसाइल खुद उन्हीं की ज़बानी। आणि सर्व्हर जे जातं ते पूर्ण महाराष्ट्रामधलं असतं, ते काही औरंगाबादचं वैयक्तिक किंवा माझ्या ऑफिसचं वैयक्तिक नसतं, बरोबर आहे का। आणि सर्व्हरच्या बाबतीमध्ये किंवा त्याच्या स्पीडच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असतो तो शासन स्तरावर होत असतो, उच्च स्तरावरती। ते काही माझ्या हातामध्ये नाही किंवा माझ्या अधिकारात पण नाही। हे सामान्य जनतेनं आणि जे म्हणतात की रोजीरोटी बुडते अशा लोकांनी लक्षात घ्यावे की आम्ही सुद्धा रोजीरोटीसाठीच काम करतोय ना। आम्ही काही आमचा कुठला समजा हा काही व्यापार नाही, शासनाची आम्ही सेवाच करतोय। तर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत नेटवर्कवरती, हार्डवेअरवरती आणि येणारी प्रचंड लोकांची गर्दी ही आम्ही आमच्या मॅनेजमेंटनुसार मॅनेज करायचा प्रयत्न करतो। लोकांनी ते पण समजून घ्यावं की ह्या ऑफिसवरती एवढा लोड टाकल्यानंतर ते ऑफिसवाले कसं काय मॅनेज करतील, समजून घ्यावं ना। त्यांचं काम करायलाच आम्ही बसलेलो आहे। हे आम्ही दरवेळेस म्हणजे हे पूर्ण महाराष्ट्र स्तरावरच प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे सर्व्हर जे काही स्लो चालतं ते त्यांनाही माहीत असतं आणि त्याच्यावरती ते तोडगा काढायचा प्रयत्न चालू असतो त्याच्यावरती। नाही मग आता तुम्हाला जे कोणी सांगितलं असेल ना तेच लोक एजंट असू शकतात। एजंट मी तर स्वतः सामान्य माणसामध्ये शिरून त्यांना अपील करत असतो की मी तुमच्या कामासाठी इथं बसलेलो आहे, पण
तुमचा इतका प्रचंड लोड आहे तो आम्ही मॅनेज नाही करू शकत ना. औरंगाबादमध्ये 5 ऑफिस आहेत रजिस्टरचे, तर ते फक्त एकाच विशिष्ट ऑफिसला गर्दी करतात, हे चांगलं नाही ना. किंवा टोकन काढतात, टोकन काढल्यानंतर एकाच ऑफिसला काढतात, त्याच्यावरती विशिष्ट अधिकाऱ्याचं नाव नसतं टाकलेलं. मग तो ऑफिसर रजेवर जाऊ शकतो, त्याला काही वैयक्तिक कामकाज घरगुती अडचणी असू शकतात, त्यामुळे तो सुट्टीवर येतो. मग त्याचे त्या ठिकाणी त्या दिवशी रजेवर असलेला कामावर असलेल्या माणसाने त्याचं काम करायला पाहिजे, करत नाही. स्टाफ तर हा म्हणजे माझ्याच ऑफिसला नाही, बऱ्याच टाकी ऑफिसला स्टाफ कमी. आम्ही खूप कार्यक्षमतेने काम करून तो स्टाफची कमतरता पूर्ण करायचा प्रयत्न करतो. जो आमचा स्टाफ आहे पूर्ण कार्यक्षमतेने आम्ही जो वापरतो. हो नाही मान्य आहे, नागरिकांच्या समस्या नाहीत, नागरिक स्वतः काही वेळेस समस्या निर्माण करतात. तर नागरिकांनी तसं करू नये की आपलं काम होतं आहे ना, मग ज्या ठिकाणी आपलं काम आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात एकाच दिवसामध्ये गर्दी न करता, दबाव न टाकता, प्रेशराईज न करता ते ऑफिस सांगेल की बाबा आज सोमवारी काम नाही झालं तर मंगळवारी होईल, मंगळवारी नाही झाले तर बुधवारी होईल, ही समाधानी वृत्ती ठेवावी, म्हणजे हे अडचण येणार नाहीत. हे देणं नागरिकांना सगळ्यांना. महाराष्ट्र के गवर्नर भगत सिंह कोश्यारी को ओहदे से हटाए जाने पर जिला उस्मानाबाद में शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जानिब से जोरदार आतिशबाजी की गई और जश्न मनाया गया। मुख्तलिफ तनाज़ात के सबब बहस का मौजू बने हुए और अवाम की नाराजगी का सबब बन रहे रियासत महाराष्ट्र के गवर्नर भगत सिंह कोश्यारी ने आखिरकार गुज़िश्ता रोज़ अपने ओहदे से इस्तीफ़ा दे दिया और सदर जमहूरिया हिंद ने उनका इस्तीफ़ा कबूल व मंजूर भी कर लिया। तो रियासत भर आवाम व मुख्तलिफ सियासी जमातों ने खुशी व इत्मीनान का इजहार किया है। उस्मानाबाद में उद्धव ठाकरे की शिवसेना और महाविकास मोर्चा में शामिल राष्ट्रवादी कांग्रेस की जानिब से अलग अलग यहाँ के छत्रपति शिवाजी महाराज चौक में कोश्यारी की रवानगी पर जश्न मनाया गया। जश्न के दौरान पटाखे छोड़े गए और मिठाइयाँ भी तकसीम की गईं। बाद-ए-अज़ां हर दो पार्टियों की जानिब से पार्टी कारकुनान और रहनुमाओं ने मीडिया के सामने भी अपनी खुशी का इजहार किया है। कोश्यारी याचा पाय उतार केलेला आहे, इथल्या या जनतेने त्याचा राजीनामा मंजूर केलेला आहे। संविधानिक गोष्टीमुळे हा देश खूप वाया चाललेला होता, त्याच्या वक्तव्यामुळे खूप वाया चाललेला होता। महाराजांना वेडवाकडे बोलणारा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, त्याची जीभ कायमच घसरत होती। त्यामुळे त्याला या जनतेने, महाराष्ट्राच्या जनतेने चांगला पाय उतार केलेला आहे। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर पेढे वाटून आनंद व्यक्त केलेला आहे, आतिशबाजी वाजवून आनंद व्यक्त केलेला आहे। एलोरा के शाहजी राजे भोसले स्मारक और मालोजी राजे भोसले गढ़ी की तजदीदकारी का काम मरकजी वजीर ममलिकत डॉक्टर भागवत कराड़ की मौजूदगी में शुरू किया गया। इस मौके पर इफ्तिताही प्रोग्राम में मौजूद मरकजी वजीर ममलिकत बराए मालियात डॉक्टर भागवत कराड़ ने तयक़ुन दिलवाया कि ज़िला औरंगाबाद में मौजूद इन तारीखी असासों की तरक्यात व तजदीदकारी और जतन के लिए दरकार फंड की कोई कमी नहीं पड़ने दी जाएगी। नेज़ यहाँ की सयाहत के फ़रोग़ के लिए मौक़े भी पैदा किए जाएंगे। इस प्रोग्राम में साबिक़ मेयर नंद कुमार घुड़िले, शिव जयंती उत्सव समिति के सदर हर्षवर्धन कराड़, एलोरा के सरपंच प्रकाश पाटिल, अभिजीत देशमुख, अनिल मानकापे, किशोर चौहान और दीगर मौजूद थे। इस मौके पर वजीर मौसूफ डॉक्टर कराड़ ने मजीद कहा कि शहर औरंगाबाद एक तारीखी शहर है और इस शहर को रियासती हुकूमत ने सयाहत की राजधानी करार दिया है और यहीं आलमी शोहरत याफ्ता गारहाए अजंता व एलोरा भी मौजूद होने के सबब यहाँ की सयाहत को मजीद बढ़ावा देने की गर्ज से तमाम तर ज़रूरी और बुनियादी सहूलतें फराहमी के लिए और यहाँ की तरक्की के लिए तमाम तर इक़दाम उठाए जाएंगे। इस मौके पर नंद कुमार घोड़िले ने भी रहनुमाई की, जबकि प्रोग्राम में कसीर तादाद में मर्द व ख़वातीन और नौजवान शरीक हुए। आज मालोजी राजे भोसले यांचं जन्मगाव म्हणजे वेरूळ या ठिकाणी त्यांचं स्मारक आहे, पण या स्मारकाचं सुशोभीकरण करावं म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून CSR फंडातून जवळजवळ 5 कोटी रुपयाचा निधी आम्ही मंजूर केलेला आहे। त्या निमित्तानं या गडीचं लायटिंग असेल, साऊंड अँड लाईट शो असेल, वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही सुशोभीकरण करणार आहोत। आणि इथं आल्यानंतर आम्ही परिसर पाहिलाच होता, पण आज आम्ही गडीवर जाऊन एक ध्वजारोहण केलं, भगवा झेंड्याचं ध्वजारोहण केलं आणि शिवजयंती जी 19 तारखेला आहे, 19 फेब्रुवारीला जी आहे, त्याची सुरुवात आज नेहमीच्या प्रथेप्रमाणे या गडीवरती ध्वजारोहण करून केलं जातं। आम्ही ते केलेलं आहे। एक चांगली भव्य शिवजयंती आज संभाजीनगर शहरात नाही तर संपूर्ण देशभरात आणि जगभरात साजरी होणारच आहे, पण त्याची सुरुवात आम्ही संभाजीनगरची आज इथून केलेली आहे।
आणि या गडीचा परिसर पाहिल्यानंतर अत्यंत जुनी गडी, चांगली गडी आहे. चांगलं सुशोभीकरण करायचं आम्ही ठरवलेलं आहे. ही आम्ही सुरुवात आता आज 5 कोटी रुपये CSR माध्यमातून दिलेली आहे. सिद्दीकी वेलफेयर सोसाइटी के तहत ग्लोबल हाउस पर ख़वातीन और दोशीज़ाओं के लिए मुख्तलिफ वोकेशनल कोर्सेज चलाए जाते हैं, जिसके तहत सिलाई और फैशन डिज़ाइनिंग का कोर्स मुकम्मल करने वाली तालिबात में सर्टिफिकेट्स के साथ साथ सिलाई मशीनें तोहफे में दी गई। नाजरीन, सिद्दीकी वेलफेयर सोसाइटी के तहत ग्लोबल हाउस पर ख़वातीन और दोशीज़ाओं के लिए मुख्तलिफ वोकेशनल कोर्सेज चलाए जाते हैं ताकि पर्दे में रहकर ये ख़वातीन अपने ख़ानदान की किफ़ालत में हाथ बटा सकें। सोसाइटी के तहत चलाए जाने वाले सिलाई और फैशन डिज़ाइनिंग का कोर्स मुकम्मल करने वाली 50 तालिबात को रहबर फाउंडेशन के ताउन से सिलाई मशीनें तोहफे में दी गई। इस ज़िमन में एक तकरीब गुज़िश्ता शाम मुनक़िद की गई थी, जिसमें डॉक्टर नादिया मुख्तदिर अंसारी, डॉक्टर आयशा शोएब हाशमी, रिटायर्ड मिलिट्री ऑफिसर फिरासत बेगम, ज़किया सब्ज़वारी, फ़हमुन्निसा बेगम और दामनी पथक में शामिल लेडी पुलिस ऑफिसर्स मेहमानाने खुसूसी की हैसियत से शरीक थीं, जिनके हाथों कामयाब तालिबात में सर्टिफिकेट्स के अलावा सिलाई मशीन बतौर तोहफ़ा पेश की गई। इस प्रोग्राम को कामयाब बनाने में मसीहुद्दीन सिद्दीकी और सोसाइटी के दीगर ओहदेदारान ने अहम रोल अदा किया। मसी और समीना सिद्दीकी के इस काम को देखकर बेइंतहा खुशी हुई। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। वैसे मैं बहुत, मेरे स्टूडेंट हैं मसी, मैं वाकिफ़ हूँ उनसे, कम से कम 25 साल से जो है कौम की खिदमत में लगे हुए हैं और एक ऐसे अच्छे काम कर रहे हैं। अभी आज जो सिलाई मशीन यानी उन लोगों को दी जा रही है जिन्होंने अपनी ट्रेनिंग मुकम्मल कर ली है, ताकि अब ये लोग अपना घर में काम शुरू कर सकें और दूसरों को भी ट्रेन कर सकें। ये बहुत बढ़िया काम है, बहुत उम्दा काम है जो ये लोग अंजाम दे रहे हैं। अल्लाह ताला इनके इस काम को कबूल करें और इन्हें जो है और तरक्की दें और इसी तरह से हमारे कौम की ख़वातीन आगे आकर अपना सेल्फ कॉन्फिडेंस आए उनमें और वो खुद हर काम को करने की कोशिश करें इंशाअल्लाह। ये प्रोग्राम बहुत ही उम्दा स्टेप उठाया है ग्लोबल फाउंडेशन एंड रहबर फाउंडेशन ने to empower all the females to stand on their own feet and gain maximum benefit. I hope that all the females gain maximum benefit from this venture. ये जो स्विंग मशीन्स डिस्ट्रीब्यूट करने का डिसीजन इन्होंने उठाया है, इट इज़ रियली ग्रेट टू नो दैट ऐसे फाउंडेशंस है जहाँ पे अपने मुस्लिम फीमेल्स को आगे बढ़ाया जा रहा है। तो आई रियली विश ऑल द बेस्ट टू ग्लोबल फाउंडेशन एंड रहबर फाउंडेशन। हमने यहाँ पर C1 क्लास सीखे हैं और इसका बेनिफिट हमको ये मिला है कि हम ये एक ऐसा कोर्स है जिसको हम सीख के छोड़ नहीं सकते। ज़िंदगी भर ये चीज़ हमारे साथ रहेंगी एक हुनर बनकर, क्योंकि हम वो मशीन उसके ज़रिए और हमको यहाँ मशीन में मिल रही है तो उससे हम सीख के अपने ख़ुद के पैरों पे खड़े होके कमा भी सकते हैं। बहुत सारे लोगों को मतलब ऑर्डर्स भी ले सकते हैं, लोगों के कपड़े सी के दे सकते हैं। बहुत सारा हमको आराम मिली है इस वजह से। हुनर होना चाहिए और माँ बाप को भी चाहिए, माँ को भी चाहिए कि वो अपनी बेटियों को आला तालीम के साथ साथ अच्छी तरबियत के साथ साथ अच्छे अखलाक के साथ साथ उनको हुनर भी सिखाया जाए। उम्रा की अदायगी के लिए सऊदी गए रियासती वज़ीर ममलिकत अब्दुस सत्तार के इस्तकबाल के लिए औरंगाबाद एसोसिएशन ऑफ जिद्दा की जानिब से एक तकरीब मुनक़िद की गई और उनका पुरजोश इस्तकबाल किया गया। नाजरीन, हमारे इस तारीखी शहर औरंगाबाद के कई साकिनान 7 समंदर पार मुख्तलिफ ममालिक में ऊंचे ऊंचे ओहदों पर फायज होकर शहर और रियासत का नाम रोशन कर रहे हैं। मुत्तहिदा अरब इमारात के मुख्तलिफ शहरों में भी हमारे शहर के लोग आबाद हैं। सऊदी अरबिया के जिद्दा शहर में भी हमारे शहर के आबाद शहरियान ने साल 2014 में औरंगाबाद एसोसिएशन ऑफ जिद्दा कायम की और हमारे शहर के वो शहरियान जो फ़रीज़े हज की अदायगी या उम्रा के लिए वहाँ जाते हैं, उनमें सियासी कायदीन, समाजी और मिली तंजीमों के ज़िम्मेदारान भी रहते हैं। उनका इस तंजीम की जानिब से वालेहाना इस्तकबाल किया जाता है और अपने वतन के हालात पर उन मेहमानों से तफसीली गुफ्तगू की जाती है। हुकूमत महाराष्ट्र के रियासती वज़ीर ममलिकत बराए ज़िरात अब्दुस सत्तार भी इन दिनों उम्रा की अदायगी के लिए सऊदी अरब गए हुए हैं। उनकी सऊदी आमद पर औरंगाबाद एसोसिएशन ऑफ जिद्दा के ज़िम्मेदारान ने
ان کے استقبال کے لیے جدہ کی ایک ریسٹورنٹ میں ایک تقریب منعقد کی اور وزیر موصوف کا پرجوش استقبال کیا۔ پروگرام کے آغاز پر حارث بیابانی نے قرآن کریم کی چند آیات تلاوت کی۔ ڈاکٹر سمیر سوداگر کی صدارت میں منعقدہ اس استقبالیہ تقریب میں یحییٰ اسیری، عمر خلیل، بھائی افسر حسین، سید عمران احمد، انجینئر طاہا انیس، سراج وہاب اور ایسوسی ایشن کے دیگر عہدیداران و اراکین شریک ہوئے۔ پروگرام کی نظامت عرب نیوز کے ڈپٹی مینیجنگ ایڈیٹر سراج وہاب نے کی۔ اس والہانہ استقبال پر عبدالستار نے ایسوسی ایشن کے ذمہ داران کا شکریہ ادا کیا اور تقریباً 2 گھنٹوں تک ان سے تفصیلی گفتگو کی۔ میرے گھر میں، میرے پریوار میں، میرے بچے، میری بیوی، میرے لڑکے لڑکیاں، جوئی داماد، سبوں نے حج کرے۔ میں بس بدنصیب ہے کہ اتنا لیٹ آیا، لیکن اس کی وجہ میں نے آپ کو بتا دیا کہ وجہ یہ تھی کہ یہ سیاست، راجکارن، ہر بار چناؤ کے اندر چناؤ کے وہ ڈاؤ پیچ، وہاں کا راجکارن، وہاں کے آپ نے اگر دیکھا ہوگا تو میری راجکارن کی شروعات 83 میں ہوئی سلوڑ سے۔ 83 میں میں پہلا گرام پنچایت کا چناؤ لڑا۔ جب وہاں ہمارے سارے دوستوں نے مجھے بتایا، میں کالج کا جنرل سیکرٹری تھا یشونت مہا ودیالیہ میں، مجھے بولے کہ نہیں، اپنے گاؤں میں آپ گاؤں کی سیاست میں اپنے حصہ لینا چاہیے، وہ چناؤ لڑنا چاہیے۔ چناؤ لڑنا دلت سماج پر بڑھتے مظالم اور انہیں تحفظ فراہم کروانے میں پولیس کی ناکامی پر بھارتیہ دلت پینتھرز کی جانب سے آج ضلع کلکٹر آفس پر زوردار احتجاج کیا گیا۔ صنعتی علاقہ والوج کے جوگیشوری میں گنیش کٹنگ کمپنی میں ایک کامگار کو بے رحمی سے پیٹے جانے کا واقعہ پیش آیا اور انتظامیہ خاطی کی پشت پناہی کر رہا ہے اور ابھی تک مار پیٹ کرنے والوں پر ایٹراسٹی کا معاملہ بھی درج نہیں کیا گیا، بلکہ الٹے فریادی ہی پر دباؤ بنایا جا رہا ہے۔ اسی طرح خلدآباد تعلقے میں ایلورا میں ایک پسماندہ طبقے کی خاتون اور اس کی 3 بیٹیوں سے بہیمانہ مار پیٹ کی گئی۔ سندرواڑی کے ایک پلاٹ کے رہائشیوں کو گنڈوں کی طرف سے مسلسل تکالیف کا سامنا ہے۔ ان تمام عوامل اور شہر و ضلع بھر بڑھتی غنڈہ گردی اور دلتوں و پسماندہ طبقات پر زیادتی و ناانصافیوں کے الزام عائد کرتے ہوئے بھارتی دلت پینتھر کی جانب سے شدید احتجاجی مظاہرے پینتھر کے قائد ایڈوکیٹ رمیش بھائی کھنڈاگڑے کی قیادت میں کیے گئے۔ رمیش کھنڈاگڑے نے الزام عائد کیا کہ انتظامیہ کو بار بار توجہ دلانے اور نمائندگی کے باوجود کوئی کارروائی نہیں کی جا رہی ہے اور ظالم ملزمین ہیں کہ کھلے عام دندناتے پھر رہے ہیں، یعنی دوسرے معنی میں انتظامیہ کی انہیں پشت پناہی حاصل ہے۔ انہوں نے شہر میں بھی غیر قانونی دھندوں اور ممنوعہ گٹکے و دیگر غیر قانونی سرگرمیوں میں اضافہ ہونے کی بات کہی اور بنیادی سہولیات کے فقدان و مہنگائی کی مار کا بھی ذکر کیا اور حکومت و انتظامیہ کو فوری اس جانب توجہ دینے اور دلت پسماندہ طبقات کے متاثرین کو انصاف دلوانے کا مطالبہ کیا۔ مظاہرے میں بھارتی دلت پینتھر کے شہر صدر کپل گائیکواڑ، ہیرا لال مگرے، رتن کھنڈاگرے، کرن توپے، نارائن سالوے، سدھارتھ ٹھوکڑ سمیت سینکڑوں کارکنان و عہدیداران موجود تھے۔ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये तालुक्यामध्ये अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत, माणसं दिवसाढवळ्या मारून टाकल्या जात आहेत। ह्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमलो आहोत। आमचं शासनाला विनंती आहे की यांनी ताबडतोब ह्या गोष्टीची दखल घ्यावी, अन्याय अत्याचार थांबवावेत, बेकायदेशीर धंदे थांबवावेत, आमच्या अतिक्रमणाला रेग्युलर करण्यात यावं, आमच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यात यावी, आमच्या मुलांना रोजगार आणि राखीव जागेमधून नोकऱ्या देण्यात याव्यात, अशा सर्वांगीण मागण्यासाठी आमचा हा मोर्चा आहे। त्या त्यांनी मान्य कराव्यात अशी आमची मागणी आहे। जर समजा हे असं झालं नाही तर आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करू। اساتذہ کی خالی جائیدادیں پر کرنے کے مطالبے کو لے کر ضلع پربھنی کے دیہی ساکنان اور نوجوانوں نے ضلع پریشد دفتر پر ٹھیا آندولن کیا۔ پربھنی ضلع کے مضافات دودھ گاؤں کے اسکول میں اساتذہ کی جائیدادیں خالی ہونے کے سبب طلباء کا تعلیمی نقصان ہو رہا ہے۔ اس معاملے کو لے کر گاؤں کے اسکولی طلباء اور ان کے والدین و سرپرستان نے ضلع پریشد کے دفتر پر ٹھیا آندولن کیا۔ اس موقع پر ضلع پریشد کے ایجوکیشن آفیسر کو ایک میمورنڈم بھی پیش کیا گیا جس میں وضاحت کی گئی ہے کہ تعلقہ جنتور کے مذکورہ گاؤں میں 1 تا 10ویں تک تعلیم کا نظم ہے اور طلباء کی تعداد بھی خاطر خواہ ہے، لیکن
स्कूल में साइंस, अंग्रेजी, समाजियात की तालीम की तदरीस के लिए दरकार असातिज़ा की जगह खाली पड़ी हुई हैं। तलबा का शदीद तालीमी नुकसान हो रहा है। एहतजाजियों ने मज़कूरा खाली पड़ी असातिज़ा की आसामियाँ फौरी पुर करने का मुतालबा जिला परिषद के शोबे तालीम से किया है। इदौरा में पोस्टल मुलाजमीन की संगठना का एक इजलास मुनक़िद किया गया। महकमे डाक के मुलाजमीन की तंजीम अखिल भारतीय पोस्टल कर्मचारी संगठन के इस इजलास का इफ्तिताह श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज के हाथों किया गया। इस मौके पर महाराज के महकमे डाक के मुलाजमीन की फरशनासी और उनकी बेहतरीन खिदमात व ईमानदारी की सताइश की और उनसे अपील की कि पोस्टल मुलाजमीन कुछ मकामात का तयन करके वहाँ सफाई मुहिम चलाएं। इस इजलास से खिताब करते हुए संगठन के कौमी जनरल सेक्रेटरी ने कहा कि कोरोना जैसे संगीन दौर में भी डाक मुलाजमीन ने खिदमत की अंजामदही की और कई मुलाजमीन ने अपनी जानें भी निछावर कर दी, लेकिन हुकूमत ने अब तक उनके वर्सा को कोई इमदाद नहीं दी। हुकूमत को लाजिमन इस जानिब तवज्जो देनी चाहिए। साथ ही उन्होंने मरकजी हुकूमत के तमाम मुलाजमीन के लिए पुरानी पेंशन स्कीम के निफाज का भी मुतालबा अपने खिताब में किया। इस इजलास में संगठन के जनरल सेक्रेटरी RN पराशर, मुजुमदार, बालकृष्ण चाणक्य, सुरेश बंसोड़े मेहमानाने खुसूसी की हैसियत से शरीक थे। तालुका खुल्दाबाद के मज़ाफ़ात गल्ले बोरगांव में अमराज चश्म की जाँच के लिए एक कैंप मुनक़िद किया गया। अयां रहे के शिव जयंती के मौके पर यहाँ मुनक़िद तकरीबात के तहत अखंड हरिनाम सप्ताह में राष्ट्रवादी कांग्रेस के यूथ लीडर संतोष माने पाटिल और लायंस क्लब औरंगाबाद के इश्तराक से ये मुफ्त कैंप मुनक़िद किया गया। इस मौके पर आंखों के ऑपरेशन का भी कैंप रखा गया। कैंप में माहिरीन अमराज चश्म डॉक्टर संतोष मनगटे, डॉक्टर योगेश निकालजे ने अपनी खिदमात अंजाम दी। जिला नायब सदर नाना साहब चंद्र टेके, सिंधेश्वर महाराज भगत, रामदास भागवत, डायरेक्टर बाबा साहब चंद्र टेके, गोरख तलेकर, यूथ नायब सुदूर गणेश देवहारे व मनोज बोड़खे, राम भागवत, गणेश डोंगरे, साजिद शेख के अलावा देही साकिनान और जरूरतमंद मरीज इस कैंप में बड़ी तादाद में मौजूद थे। औरंगाबाद शहर में गुंडा सिफत और मुजरिमाना जहन रखने वाले अनासिर बेलगाम होने लगे हैं। ऐसा ही एक ऑडियो क्लिप मंजर आम पर आया है जिसमें ऐसे अफराद की जानिब से पुलिस ऑफिसर के साथ बेतहाशा गाली गलौज की गई। शहर ही नहीं जिला भर यह तासुर देखा जा रहा है कि गुंडा सिफत और जराइम पेशा व मुजरमाना जहनीत के हामिल अनासिर बेलगाम हो गए हैं और उनकी दीदा दिलेरियाँ बढ़ती जा रही हैं। चोरी, शराब और फहाशी, आगजनी जैसे कई एक जराइम में मुलविस और जिस पर मामले दर्ज हैं, ऐसे एक बदनाम ज़माना मुजरिम ने तो हद ही कर दी। उसने रास्त एक पुलिस ऑफिसर को फ़ोन करके बदकलामी और गाली गलौज करने का मामला सामने आया है। इतना ही नहीं, खुद उस मुजरिम ने सोशल मीडिया पर अपनी इस बदकलामी की ऑडियो क्लिप वायरल कर दी है। बाद-ए-अज़ां पुलिस ने उस पर फिर एक नया मामला दर्ज किया और उसे तहवील में ले लिया गया है। ताहम इस वाक़े से पुलिस की कारकर्दगी और जराइम पेशा अफराद पर पुलिस की धाक के तईं एक सवालिया निशान तो बहरहाल लग ही जाता है। मज़कूरा मुजरिम का नाम जीवन केसर सिंह जारवाल राजपूत बतलाया गया है। डगारे को बहुत मारा वो डगारे मारू नको। ए डगारे आवाज येतो का तुला? फोन दाव डगारे पास, फोन दाव का पास डगारे त्या कोणी म्हणजे तो नाही, त्याला कशाला मारतो? तू PS आहे म्हणजे जास्त मारला का? कशा मार रहा? फोन दाव पास। हाँ मी होतो, मी जीवन राजपूत। हा त्या राजपूतला कशाला मारतो तू? मी आहे नाही तर त्या भिताराचं काय गुन्हा त्याच्यात? अरे मग आपली केस खूप लहान केस आहे, तुम्ही मला बेकामी पर्सन करू नका सांगितलं तेव्हा, पण मी केस लहान आहे, मला अटक करा, मला आत्महत्या टाका सांगितलं, 4 वेळा सांगितलं मी, बेकामी वातावरण वाढू नका, मॅटर खूप लहान आहे ना, मॅटरला लहान बारीक ठेवा तुम्ही, तुम्हाला मॅटर वाढवत असेल तर वाढवा, मॅटर खूप वाढवणार मी आता, तुम्हाला चांगलं माहिती मी मागं सरकत नाही, तुम्हाला चांगलं माहिती मी मागं सरकत। हा
डॉन नाही ना मी. अरे तू डॉन आहे का? तुला 2 स्टार लागले तू डाऊन झाला का? हा नाही तू पेस आहे म्हणून तू आम्हाला सांगतो का आता? हा समोर येतो ना, समोर येऊन भेटणार आहे मी. भेटणार समोर एकटं येईन एकटं. मी एकटा येईन. तुम्ही याला आणा त्याला आणा. अरे मी काय म्हणतो, मी औरंगाबादला 6 ठिकाणी धंदे करतो. लपून छपून करत नाही मी जीवन हा तुला काय सांगतोय मी लपून छपून धंदे करत नाही. हा अरे एकटा कुठे येऊ सांग ना. कुठं येतो? ये ना कॅम्ब्रे चौकात एकटा का? हा एकटा येतो ना. आता कोण आता एकटा येतो कुठे येऊ आता का नाही आला याच्या अगोदर काहून याला 10 मिनिटापूर्वी काहून यार तू माझ्या समोरून गेला बाय. इसी के साथ MCN उर्दू न्यूज़ अब यहीं ख़त्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और ख़बरों के साथ। तब तक के लिए मैं क़ाज़ी मुहियुद्दीन आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा हाफिज़।